नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कुणाला कमरेचा त्रास असेल, गुडघ्याचा त्रास असेल तर आसनं रोज करा. मणक्याचा त्रास असेल, इतर जे आजार आहेत त्या प्रत्येक लोकांना असतात. की आजार हा आपल्याला बरे होण्यासाठी योगा कोणता कोणता केला पाहिजे ते तुम्हाला दावणार आहे. पहिलं असं आहे की आपण गुडघे पूर्णपणे जवळ करायचे, कंबर हात ठेवायचे आणि पूर्णपणे पंजे उचलायचे. पंजावरती आपण चालायचं हा लेवलने पूर्णपणे. आपलं गुडघा कधी अजिबात दुखणार नाही. गुडघ्यासाठी व पंजासाठी आपल्याला आरामदायक व्यायाम आहे. नंतर दुसरा आसन आहे, आपल्याला कमरेचा त्रास असेल, कमरेचा त्रास असतो, प्रत्येक लोकांना कमरेचा त्रास असतो. बाबा कंबर काम केलं तर खाली वाटलं की लोकांची कंबर दुखते, लय काम करू वाटत नाही. जर आपण रोज कंबराचा जर व्यायाम केला तर कंबर आपली अजिबात दुखणार नाही. हे कंबराचा व्यायाम करतोय पहा, पूर्णपणे शरीराभोवती हा गोल प्रतिक्रियाने हा अशी आहे. कुणाला मानेचा त्रास असेल, बाबा मान दुखत असेल, मान दुखत असताना आसन कोणता केला पाहिजे. पूर्णपणे कमरेवर हात ठेवायचे, मान समोर, नजर समोर, हळूहळू डावी साईड उजवी साईड करायची आहे. पूर्णपणे गोल हळूहळू लेवलपर्यंत यायचं आहे. आपली मान अजिबात दुखणार नाही. अशा पद्धतीने आसन करायचं आहे. परत उजवी साईड डावी साईड हळूहळू करायचंय. पूर्णपणे हात सरळ असले पाहिजेत. मान प्रतिक्रियामध्ये हळूहळू गोल फिरवायचे. परत हळूहळू असं करायचं. रोज नेहमी योगा करा. रोज कमीत कमी 2-4 आसनं करायची. की 4 आसनं जर केली आपल्याला शरीराला चांगली आसनं करा की आपल्याला रोग आजार होऊ शकणार नाही. योग ही योगासन हे महत्व आहे. योगाचं लय महत्व आहे. तर हा आपण शरीरात कोणताही त्रास होणार नाही. मी आज कमरेचा त्रास लावला, समजा मणक्याचा त्रास किंवा गुडघ्याचा त्रास असेल, बऱ्याच लोकांना त्रास होऊ शकतो. हा त्रास होतोच. प्रत्येक त्रास होत असताना आपण रोज व्यायाम जर केला, कमरेचा असेल, गुडघ्याचा असेल, असं रोज करा. कंबरेचा त्रास बाबा लोकांचे असं जरी वाकलं तरी कंबर लोकांची दुखते. की कंबर दुखण्यासाठी आपल्याला कंबर चांगली कडक होण्यासाठी कधी कंबर दुखणार नाही की कंबरेचा आपण रोज व्यायाम केला पाहिजे. आणि एवढं बोलून माझं ओके.